या खरात बाबाच्या प्रकरणाने एकतर सगळ्या महाराष्ट्राला वेड लावलंय, बरोबर. या प्रकरणाला घेऊन बऱ्याच लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न उठतात. खरात हा कॅप्टन कसला होता, त्याच्याकडे जो मद आहे तो कसला आहे, उष्णजेल नेमका काय प्रकार आहे, याने एवढी संपत्ती कशी कमावली, याने मुळात एवढे लफडे केलेच कसे. पण माझ्या मनात एक वेगळाच प्रश्न येतोय कालपासून. खरात बाबाने त्याच्या आयुष्यात एवढे लफडे, एवढ्या बायकांसोबत एवढे लफडे केले, याला ना कारणीभूत खरात आहे, ना ज्यांच्यासोबत त्याने लफडे केले त्या बायका आहेत. याला कारणीभूत खरातची बायको आहे. ती एवढे दिवस काय करत होती, तिचं लक्ष कुठं होतं. तुमच्या आमच्या बायका आठवा बरं. आहे का आपल्याला एवढा फ्रीडम? बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जायची हिंमत आहे का आपली? बिना मोबाईलचा आपण बाथरूममध्ये गेलो तर एवढा वेळ काय करताय म्हणून दुसऱ्या मिनिटाला आवाज येतो. कॉल वेटिंगवर येऊ द्या बरं. कोणाशी बोलत होतात? थोडं बायकोच्या बाजूला बसून जरा चॅटिंग करा आणि हसा. कोण आहे ती सटवी? तुम्हा आम्हाला एवढं फ्रीडम नाही. ह्या खरातला त्याच्या बायकोने एवढं फ्रीडम दिल्यामुळेच खरात एवढे लफडे करू शकला, असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय?